सोलापूर भाजपा लोकसभेचे उमेदवार राम सातपुते जे आहेत ते आज वॉकिंग ट्रॅकवरती जनतेशी संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय खरं तर सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी राम सातपुते जे भाजपचे लोकसभेचे उमेदवार आहेत ते या सोलापुरातील जनतेशी वॉक विथ ट्रॅक अशा पद्धतीची एक उपक्रम जो आहे तो राबवताना आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्व लोकांशी संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत रामभाऊ आहेत. खरं तर भाऊ काय सांगाल, आज सकाळच्या सत्रात आपण वॉकिंग ट्रॅकला आलेला आहात. सिद्धेश्वर मंदिराचा हा परिसर आहे. निश्चित आनंद आहे की हा वॉकिंग ट्रॅक मोदीजींनी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बनवला आहे आणि हजारो सोलापूरकर मोदीजींनी या ठिकाणी जी विकासाची गंगा आणली आहे त्याचा आस्वाद घेत आहेत. त्यामुळे आनंदाचा क्षण आहे आणि सोलापूरकरांचा आपण रिस्पॉन्स पाहिलाय. तुम्ही विचारू शकता कि ते पूर्ण मोदीजी सोबत आहे. बरोबर आहे ना? बरोबर. आप मोदीजी के साथ है ना? पूरा सगळेची सगळे व्यापारी, सर्व या ठिकाणी असणारे उद्योजक, सामान्य जनता ही मोदीजींसोबत आहे आणि आज सर्वांना भेटावं आणि सगळ्यांना सकाळी सकाळी हा या ठिकाणी मॉर्निंग वॉक करून सर्वांना भेटावं हा त्या ठिकाणी एक इच्छा होती आणि आज सर्वांसोबत संपर्क केला. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. खरं तर आपण पाहतोय की विरोधी पक्षाकडून सातत्याने टीका होत आहे. वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत ते समोर आणले जात आहेत. कशा पद्धतीचं उत्तर आहे? कारण आपला एक माळशिरस मधला एक व्हिडिओ समोर येतोय सातत्यानं. काय उत्तर असेल विरोधकांना? तो व्हिडिओ ऍक्च्युअली माझ्या पब्लिक मिटिंगचा होता. त्या पब्लिक मीटिंग मध्ये आमच्या कार्यकर्त्याला मी बोलतोय आणि कार्यकर्ता माझ्या घरातला आहे. त्याच्यामुळे मी असं संवाद कार्यकर्त्यांशी साधताना जो तो व्हिडिओ माझ्या कार्यकर्त्याला माहिती आहे की मी कशा पद्धतीने काम केलंय. त्याच्यामुळे अधिकारवाणीने हा कार्यकर्त्याशी केलेला एक प्रेमाचा संवाद आहे आणि निश्चित त्या ठिकाणी हे आमच्या कार्यकर्त्याला माहिती आहे, सोलापूरकरांनाही माहिती आहे माझा स्वभाव. सातत्याने विरोधक एक प्रश्न उभा करत आहेत. विशेषतः प्रणिती शिंदे जे आपले स्पर्धक उमेदवार आहेत ते असं म्हणतायत की गेल्या 10 वर्षात सोलापूरच्या खासदारांनी काय केलं असा सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे. खरं तर आपण त्यांना प्रश्न उपस्थित केले की 70 वर्षात काँग्रेसने काय केलेलं आहे. कसं उत्तर असेल? काय नक्की त्यांना उत्तर असेल? 10 वर्षामध्ये सोलापूरमध्ये सोलापूरच्या पाण्याच्या प्रश्नासाठी समांतर पाईपलाईनच्या माध्यमातून 650 कोटी रुपये मोदीजींनी दिला. हे मागच्या खासदाराच्या काळामध्येच दिले. सोलापूर विजापूर रस्ता दिला, सोलापूर अक्कलकोट रस्ता दिला, सोलापूर सांगली, सोलापूर संभाजीनगर, सोलापूर हैदराबाद या सोलापूर जिल्ह्यातील 2 लाखापेक्षा जास्त लोकांना थेट त्या ठिकाणी उज्ज्वला गॅसच्या योजनेच्या माध्यमातून गॅस देण्याचं काम केलं. हजारो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून मदत केली आणि सोलापूरचं पार्क स्टेडियम हे मोदीजींच्या काळामध्ये चांगलं झालं. हा आपण जो चालतो हा वॉकिंग ट्रॅक मोदीजींच्या काळामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झाला. मोदीजींनी या शहरासाठी काय केलं तर त्या ठिकाणी छोट्या छोट्या व्यक्तींना अनेक योजना देण्याचं काम केलं. सोलापूर शहरामध्ये इतके मोठे ऍक्सिडेंट व्हायचे तर सोलापूर बायपास मोदीजींनी केला. मोदीजींनी या सोलापूर शहरातील विडी कामगारासाठी 30,000 घरे दिली. हे मोदीजीने केलं. हे मागच्या 2 खासदाराच्या काळामध्ये झालंय. त्यामुळं सोलापूरकर जाणतात की मोदीजीने काय केलं. मोदीजीने तुमचा आमचा सर्वांचा हिंदूंचा स्वाभिमान राम मंदिर बांधलं हे सोलापूरकरांना माहिती आहे. 370 सारखं काश्मीरमधून हटवायचं काम मोदीजीने केलंय. मोदीजीने या देशासाठी खूप काही केलंय आणि ही जनता कधीही मोदीजींना विसरणार नाही. पूर्ण ताकदीने सोलापूरकर आमच्या सोबत आहेत. लाखो मताधिक्याने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला सोलापूरकर निवडून देतील. दुसरीकडे असं आहे की ज्या प्रणिती शिंदेने असे भीती व्यक्त केलेली आहे की काही विरोधक जे आहेत ते माझं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करतील, माझे काही व्हिडिओज असतील ते व्हायरल करतील, फोटोज व्हायरल करतील, माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवतील. कशा पद्धतीचं उत्तर या संपूर्ण भीतीला आपण द्याल? सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांना मी आश्वस्त करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला संस्कार आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि त्यांना सांगतो तुम्ही बिंदास राहा. तुमच्या विरोधात तुमचा भाऊ निवडणूक लढवतोय. तुम्ही आमची बहीण आहात आणि बहिणीचे असे कुणी व्हिडिओज किंवा फोटोज असले तरी कुणी काही असलं व्हायरल करत नसतं. कारण तो आमचा संस्कार आहे आणि राम सातपुते हा प्रणितीताईंचा भाऊ आहे आणि ते आमच्या मोठ्या भगिनी आहेत. त्यामुळे निवडणूक आम्ही एका संस्कारात लढणार आणि त्यांना मी विश्वास देतो काही जरी असलं
तरी भारतीय जनता पार्टी म्हणून तो आमचा संस्कार नाही आहे. आम्ही त्या ठिकाणी जनतेच्या विकासाच्या मुद्द्यावरच मोदीजींनी जो विकास केला आहे त्याच्यावरतीच निवडणूक लढवणार आहोत. काय नक्की विकासाचं आपलं विजन आहे? पुढच्या 5 वर्षात खासदार झाल्यानंतर आपण काय करणार आहात सोलापूरकर? सगळ्यात मोठं माझ्यासमोर जो विकासाचं विजन आहे, सोलापूर मधला युवक जो आज बाहेर त्या ठिकाणी जातोय, जो जॉबसाठी बाहेर जातोय, सोलापूरचं सर्वात मोठं गोष्ट की येत्या जुलैमध्ये विमानतळ सुरू होत आहे. त्याच्यानंतर या सोलापूरमध्ये त्या ठिकाणी IT पार्क आलं पाहिजे. सोलापूरच्या त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे तो सुटला पाहिजे. सोलापूरचे प्रामुख्यानं सोलापूरमध्ये ग्रीनरी आली पाहिजे. सोलापूरमधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की विमानसेवा रिजनल कनेक्टिव्हिटी चांगली झाली पाहिजे आणि MIDCचं एक्सपान्शन झालं पाहिजे. महिलांना रोजगार भेटला पाहिजे. या सोलापूरमध्ये चांगलं टेक्स्टाईल पार्क उभं राहिलं पाहिजे. या सोलापूरमध्ये चांगलं गारमेंट पार्क उभं राहिलं पाहिजे. सोलापूरमध्ये वर्ल्ड क्लास असं एक एक्झिबिशन सेंटर उभं राहिलं पाहिजे. सोलापूरमधल्या MIDCचं एक्सपान्शन झालं पाहिजे. सोलापूरमध्ये नवीन उद्योग आले पाहिजे. हे माझं व्हिजन आहे आणि मी विकासाच्या मुद्द्यावरच बोलणार आहे. समोरच्या उमेदवाराने, काँग्रेसने मला शिव्या देऊ द्या, मोदीजींना शिव्या देऊ द्या, भारतीय जनता पार्टीला शिव्या देऊ द्या, देवेंद्रजींना शिव्या देऊ द्या, मी फक्त विकास आणि सोलापूरचा विकास या मुद्द्याला सोडून बोलणार नाही. निवडणूक दुसऱ्या मुद्द्यावर लढवणार नाही. तर हे होते आपण पाहतोय की या ठिकाणी नागरिकांसोबत संवाद जो आहे तो भाजपचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांचा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन विजय आवटेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.